घोषणा आणि पालकमंत्र्यांच्या सर्व असलेली कामे ही जनतेला फसवणूक करणारी आहे. आज जनतेची फसवणूक करण्यासाठी मागच्या चतुर्थीमध्ये प्रवासी बोट वाहतूक होणार आणि चाकरमानी गणपतीला प्रवासी बोटीतून येणार अशा प्रकारची घोषणा केली. ती घोषणा आता 1 मार्चला आता सुरू करणार आहोत. पण त्या बोटीमध्ये येताना जी तिकिटाची किंमत लावलेली आहे ती सर्व प्रवाशांची तिकिटाची किंमत जी आहे ती किंमत न परवडणारी आहे. 3,000, 5,000, 7,000, 9,000 एवढी तिकीटं प्रवाशांना आणि त्याशिवाय प्रत्येक गाडीला तिकीट. ते गाडीचं तिकीट लागल्यानंतर आज हे न परवडणारं असलेलं प्रवासी वाहतूक ज्या बोटीतून आहे ती बोट रात्री 7 वाजता पोचणार आहे. संध्याकाळी 7ची 8 पण होईल. पण तिथून येताना आरामदायी बोटीतून येणारे प्रवासी येताना पुढे हायवेपर्यंत किंवा कणकवली कुडाळ इथपर्यंत कसे जाणार याचं नियोजन अद्याप काही झालेलं दिसत नाही. किंवा त्या बोटीपर्यंत बोट पकडायला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे का तशा प्रकारची का पण सुविधा झालेली दिसत नाही. त्यामुळे अशा अपुरी आणि घाई गडबडीत जे करण्याचा प्रयत्न करत असलेले पालकमंत्री या जिल्ह्याच्या सर्वच घोषणा ज्या करतायत ते परवडणार नाही. एका बाजूने त्यांचेच वडील खासदार म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून 6 तासात किंवा 7 तासात तुम्ही गाडीने येणार मुंबई गोवा हायवेने. जर गाडीने येणार असतील तर आमचा चाकरमानी किंवा आमच्या गावाला या गाडीतून जाताना त्या गाडीत फक्त 2 ते 3 हजारचं CNG भरल्यानंतर तो मुंबईत 4 ते 5 जण जाऊन पोचू शकतात. रेल्वेने 1200-1500च्या तिकिटामध्ये किंवा 300च्या तिकिटामध्ये गावामध्ये 7 तासात किंवा 8 तासात येऊ शकतात. मग या बोटीची गरज किंवा बोटीची ही जी प्रवाशांना आपण केलेली आहात ती किती दिवस चालणार आहात? ही कायमस्वरूपी चालणार आहे की काळखंडासाठी आपलं फक्त आपल्या अन्य या चालू झाल्या की बंद पडतात तशा प्रकारच्या बंद पडणार आहेत याचं पण उत्तर द्यावं. या बोटीतून खरोखर पर्यटक येणार आहेत की जमीन खरेदी करणारे जे असलेले परप्रांतीय येणार आहेत हे पण एकदा पालकमंत्र्यांनी जाहीर करून सांगावं.